उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे रस्त्यासाठी बेमुदत उपोषण सुरू। उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे रस्ता द्यावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून उमदी येथे शेतकऱ्यांचं अमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाकडे संकेकेल येथील महसूल विभागाने मात्र सपशेल दुर्लक्ष केले आहे। या उपोषणासाठी आनंद भैरप्पा माळी, आमसिद्धार निलाप्पा माळी, रवी मनोहर माळी, आकाश गुराप्पा माळी, हनुमंत मल्लाप्पा रेवूर, विजय शिवशंकर रड्डेर, निळकंठ नागाप्पा रड्डेर, नागाप्पा लक्ष्मण माळी, विलास गोविंद पवार, आमसिद्दा शिवाजी माळी, आमसिद्दा मलगोंडा माळी यांच्यासह अनेक शेतकरी गेल्या 2 ते 3 दिवसापासून अमरण उपोषणाला बसले असून या उपोषण सोडण्यासाठी तातडीने त्यांचा प्रश्न सोडण्यासाठी जत येथील प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। शासनाकडे आम्ही वारंवार कागदपत्री पुरावे सहित सादर करून अर्ज करून आम्ही तारखासाठी दिल्या माणूस आम्हाला समाधानकारक आश्वासनही मिळालं नाही किंवा आमचं रस्त्याचं काम पण झालेलं नाही आहे। आम्ही शासनावरती हा एक नाराजी म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेला आहे। ह्याची एक तात्काळ अधुसा दखल घ्यावी एवढी अपेक्षा आहे। आणखीन ह्या ज्या आम्ही तहसीलदार मॅडम आणि प्रांत यांच्याकडे रितसर अर्ज केला होता आणि दिनांक 11 ऑगस्ट रोजी आम्ही ॲडव्हान्सला निवेदन पण दिलं होतं की आम्हाला तात्काळ रस्ता करून द्या, अन्यथा आम्ही उपोषण करणार आहे। तर आजपर्यंत आम्हाला त्यांनी कोणतेही ठोस लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे। आज आम्ही उपोषणाला सुरुवात केलं आहे। आमरण उपोषण आम्ही करणार आहे। अतिशय हलाखीची परिस्थिती आहे। हे शासनाने जाण ठेवून आम्हाला तात्काळ मदत करावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र केलं जाईल। यापूर्वी देखील तहसीलदार सुटला नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून असंच आहे। महिने नाही साहेब, 2 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतोय। शासनाकडे पाठपुरावा वारंवार केलेला आहे। ते करून आम्हाला ठोस आश्वासन कोणतंच नाही किंवा कामाची कोणतीही पूर्ती नाही आतापर्यंत। आज आम्ही 1-2 दिवस वाट बघणार आहे, अन्यथा आम्ही तीव्र रस्ता रोको करणार। त्याच्यानंतर हे उपोषण असं चालू राहील। Press the bell icon on the YouTube and never miss another update.